नमस्कार. तर बदल झाला पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे, प्रगती कधी होणार हे वाक्य सतत लोकांच्या मनात घुमत असते. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती निवडणुकीला उभा आहे आणि त्याला मतदान करणारे लोक निवडणुकीच्या आधी समान पातळीवर असतात, पण निवडणूक जिंकल्यानंतर तो उमेदवार तो पुढे जातो. घर, गाडी, बंगला असं सगळं तो मिळवत असतो, पण ज्यांनी त्याला मत दिलं ते तिथेच राहतात. साधी गाडी, साधं घर, रोजची तेच मारामारी, रोजचा संघर्ष. आणि तुम्ही मग काय करता? देवाला दोष देता, घरात पैसे नाहीत म्हणून रडत बसता. हीच कथा पिढ्यानपिढ्या चालू आहे. पंजोबा, आजोबा, वडील, मुलगा सगळे गरीबच, पण ज्याला मत दिलं त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो दरवर्षी पुढे जातो, तुम्ही मात्र तिथेच राहता. त्यांची पोरं राजासारखी जगतात आणि तुमची पोरं गुलामासारखी. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलायला देव येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण देवानं कोणालाही त्रासाचं आयुष्य दिलं नाही, ते स्वतः लोकांनी बनवून घेतलेलं आहे. म्हणून जर परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हालाच पुढे यायला लागेल, बोलावं लागेल, करावं लागेल. चार पैसे घेऊन गप्प बसला तर काहीही होणार नाही. कारण पंजोबा, आजोबा आणि वडील यांनी आजपर्यंत हेच केले आणि काही सुद्धा बदललेलं नाही. काय मिळालं का हे करून? दररोजची गरिबीच. म्हणून शिक्षित माणसालाच मत द्या आणि तुमच्यातलाच शिक्षित माणूस उभा करा, ज्याच्याकडे पदवी आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि महत्वाचं म्हणजे विज्ञानाची समज आहे. नाहीतर पुन्हा तुमच्या परिस्थितीला देवाचं नाव देऊ नका. भगवान महादेव सर्वांचं भलं करत आहे, पण तुमची परिस्थिती ही तुम्हीच खराब करत आहात.